कालपासून शुभांगीची तब्येत थोडी खराब आहे. तिला ताप आणि थंडी वाजू लागली. रात्री पण थंडी वाजू लागली आणि ताप पण आहे बऱ्यापैकी. काल दवाखान्यात गेलं तर तिला मी डॉक्टरनी गोळ्या आणि औषध दिले. तर म्हणे कमी होईल म्हणे. BP वगैरे चेक केला, सगळं आहे नॉर्मल, ठीक आहे, एवढं काही नाही आहे. पण थोडा अशक्तपणा आहे तिला, खोकल्याचा त्रास होतोय. हे बघा, झोपूनच आहे. सागरनं चहा करून दिला आहे. चहा पिला, थोडा गरम पाणी पिलं जरा, असं बरं वाटेल आता. बरं आहे का? ताप पण कमी झाला, थोडा खोकला जास्त आहे. जाऊ का मम्मी? बरं वाटेल? थोडं बरं आहे का? गोळ्या औषध घेशील का? हां, ताप आता कमी झाला जरा. जाऊ का? 9:30 वाजलेत मग. हो, जेवणाचं बघू जेवण. हो, काहीतरी बघूच नंतर मग. चांगलं वाटलं तर तुला कर काही, नाहीतर बघतो मग मी. मी जातो, दुकान लावतो पहिलं, कारण का आपल्याला चॅलेंज पण पूर्ण करणे. आता तब्येत तुझी अशी खराब, कसं करावं गं? औषध घे, औषध घे खोकल्याचं. हो, त्या औषधानं कमी होते, फरक पडते बघ. काल काल दवाखान्यात गेलं तर तिला, तू आता औषध गोळ्या दिल्या, तर औषध काल औषध गोळ्या घेतल्यात. आज आता औषध गोळ्या देऊन जातो मी तिला. सागर, सागर, होईल कमी 1-2 दिवसामध्ये. तिची तब्येत बरेच दिवस झाले, तिची तब्येत खराब आहे. खोकला पण तिला लई दिवस झाला खोकला चालू आहे. खोकल्याचा त्रास, खोकला कमी होईन झाला त्याचा. थोडा फरक पडायला पुन्हा अजून यायला आहे. आता मी 4-5 दिवस झाले तिला गरम पाणी पाजायलो सकाळ सकाळ. आता फरक पडून बघा, गरम पाण्याने फरक पडतं खोकल्याला. तर बघूया आता, गरम पाणी देतोय मी तिला करून रोज सकाळी सकाळी. आणि गरम पाणी दिल्यावर बऱ्यापैकी थोडं खोकल्याचा, तिला कपाचा प्रॉब्लेम कमी होऊन जाईल. 1-2 महिन्यामध्ये थोडं गरम पाणी तिला दिलं ना, असं वाटायला होऊन जाईल खोकला कमी. चला तर निघतो आता मी. जाऊ का मग? उन्हाला थांबते का जरासं? हां, काय मला चक्र आल्यात? अजून काय व्हायले? डोकं दुखायले? बघ इकडे, बघ कॅमेराकडे बघ. डोकं दुखायले? बरं बरं, होईल कमी, होईल. औषध गोळ्या दिल्या आता. हे लेकरं आंघोळ घालतो, आंघोळ घालून जाते ना. तू तू मी गेल्यावर पुन्हा आंघोळ नाही करणार ते. तू याच्यानं मी आंघोळ त्यांना सांगतो. मोटर चालू कर, सांगायला तिथला. चल लवकर, चल. कॅमेरा चालू, ऑन कॅमेरा आंघोळ करायचं कटला. चल, काढ लवकर ते गेट, काढ ते मोटर चालू कर. आईला परेशान करू नको, तब्येत खराब यायची. ते दमन लाव. इकडे घे भिजा, इकडे घे, ते बाथरूम मध्ये घे पाईप. शाळेत नाही जाणार, शाळेत जाणार नाही. शाळेत कसं काय जाणार नाही? ते निघतं पाईप. बाबा अलीकडे घे, इकडे जरा. हां, दादाला बोलो, लगेच आंघोळ करून घ्या. हा, डबा जरी नाही केला तर आज मग खिचडी खाता द्यावं शाळेमधून. हे बघा, रात्री कढी केली होती. रात्री मी पण जेवण केलं नाही, मला पण जास्त भूक नव्हती. हे बघा, तसंच पोळ्या तसंच उरल्या रात्रीच्या. हे बघा, रात्री पण ती पण जास्त जेवली नाही शुभांगी. 4-5 पोळ्या उरल्या तशा रात्रीच्या. कढी केली होती रात्री, कढी उरली तशीच. आता मी थोडीशी कढी खाऊन जातो. हे दूध पण बघा कोणी पिलं नाही, तसंच दूध उरलंय. रात्रीचं दूध आहे हे, रात्रीचं दूध आहे बघा, तसंच उरलंय. हे सकाळचं आता आणलेलं आहे. हे बघा, ही तब्येत खराब असल्यामुळे ते नाही पिलं नाही. हे बघा, रात्री तसंच उरलं. आता हे बी तसंच उरलं. आता मी थोडं पिऊन जातो. मी घे रे, घेतला, गेला का रांगो करच. टाक लवकर, टाक टाक टाक, काय नाही वाटतं. चला आवर लवकर, गाणे नको म्हणू. दादाला बोलून घे लगेच. चला, तब्येत होईल कमी आता. तिची काळजी घेऊ थोडी, 4-5 दिवस.